नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. भारतीयांचं क्रिकेट प्रेम आणि भारतीयांचं क्रिकेट वेड हे आपण सर्वजण जाणतोच. मात्र आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत क्रिकेट कोच जयेश कुलकर्णी सर, जे फास्ट बॉलर्स घडवण्यासाठी काम करतायत. स्टीफन जोन्स यांच्या पेसलॅब मार्फत ते फास्ट बॉलर घडवण्यासाठी मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत. भारतात फास्ट बॉलर्स घडवताना कोणती आव्हानं त्यांच्या समोर असतात, त्याचबरोबर हे काम करताना त्यांचा अनुभव काय आहे, हे आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, सगळ्यात पहिलं आपलं स्वागत. धन्यवाद. आपण भारतात फास्ट बॉलर्स घडवण्यासाठी काम करताय, याला कशा पद्धतीनं लोकांचा, खेळाडूंचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो? आतापर्यंत खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद म्हणता येईल आपल्याला. कारण का स्टीफन जोन्स हे सर्वप्रथम राजस्थान रॉयल्स सोबत होते, त्यानंतर भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा याचेही प्रशिक्षक म्हणून ते ओळखले जात होते. शिखा पांडे म्हणून पण एक भारतीय महिला फास्ट बॉलर होती, तिनेही त्यांच्याकडे, तसेच असंख्य फास्ट बॉलर्सने त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं आहे. तर त्याच्यामुळे आतापर्यंत जो काही एक तफावत होती की भारतामध्ये आपण बघितलं तर पूर्वीपासूनच हा बॅट्समन ओरिएंटेड किंवा फलंदाजांना किंवा फिरकीपटूंना जास्त महत्व किंवा वलय प्राप्त झालंय. पण त्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर फास्ट बॉलर्सना, जलदगती गोलंदाजांना तितकंसं वलय तसं नाही मिळालं. अगदी मोजके कपिल देव, रमाकांत देसाई वगैरे असे काही क्वचित फार गोलंदाज होऊन गेलेत भारताकडे. त्यानंतरच्या पिढीकडे असं प्रोत्साहन देण्यासारखं झहीर खान वगैरे गोलंदाज आले, पण ते तितकेसे असे जलद गती असं नाही म्हणता ना, मध्यम जलद गती होते. मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे वरुण एरॉन आला, जो 153च्या स्पीडने टाकायचा, किंवा असे बरेचसे फास्ट बॉलर्स आले. पण अजूनही एक खंत हीच आहे की नुसतं फास्ट बॉल टाकणं नाही, तर त्या फास्ट बॉलर्सना त्यांचं ट्रेनिंग कसं असलं पाहिजे, ते त्यांचं सस्टेनेबिलिटी, त्यांचं सातत्य कसं राखलं गेलं पाहिजे, ते सगळ्यात खूप महत्वाचा घटक आहे. आणि त्यासाठी जे स्टीफन जोन्स यांनी जे त्यांचे उपक्रम राबवत आहेत की फास्ट बॉलर्स कोचिंगसाठी, ते नुसते खेळाडूच नाही घडवत आहेत, तर ते कोचेसनाही मार्गदर्शन करतायत की जेणेकरून जे ज्ञान आहे, आत्ता जे नॉलेज आहे, ज्या मेथड्स आहेत, त्या सर्वश्रुत व्हाव्या, चांगल्या कोचेसकडे जाव्या, आणि त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला मिळतोय. आत्ता भारतात मुंबई, त्याच्यानंतर दिल्ली आणि कलकत्ता अशा 3 ठिकाणी 12ही महिने पेसलॅबचे कॅम्प चालू असतात आणि तिथे तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत, ट्रेनर्स आहेत, हे खूप छान पद्धतीने फास्ट बॉलिंग कोचिंग करत असतात. आपण बोलताना एक म्हणालात की फास्ट बॉलर्स तयार होत नाहीत, ही खंत आहे. मला हाच प्रश्न होता माझा नेमका, की इतर देशांच्या तुलनेत जर आपल्या देशात म्हटलं तर फास्ट बॉलर्स हे कमी आहेत, कमी तयार होतात, यामागची नेमकी कारणं काय आहेत असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे की जर जास्त दूर नाही, अगदी जर पाकिस्तान जो शेजारी देश आहे त्याच्याबरोबर जर तुलना केली तर एक तिकडचे एक भौगोलिक वातावरण म्हणू शकतो, किंवा तिकडे पाकिस्तानामध्ये जे आपलं फूड कल्चर वगैरे आहे, आपल्याकडे फूड कल्चर, तर ते त्याच्यामध्ये आहे फरक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो एक रांगडेपणा असतो स्वाभाविक तसा, किंवा मैदानं आता आपल्याकडे लुप्त होत चालली आहेत. जे जर आपण पूर्वी जर वेस्ट इंडिजचंही बघितलं की बीचवर खेळायचे, बीचवर जेव्हा तुम्ही समुद्रात वारा, ती वाळू, त्याच्या विरुद्ध तुमचं शारीरिक जो जोर लावता आणि त्या याच्यात तुम्ही खेळत असता, तिकडे जी नॅचरली जो फिटनेस होत असतो, तसंच पाकिस्तानमध्ये जर बघितलं गेलं तर तिकडे टेप बॉल म्हणून एक प्रकार आहे, हलका टेनिस बॉल असतो, त्याला टेप लावून, त्याला टेप गुंडाळून त्याच्यावर क्रिकेट खेळलं जातं. आणि त्या याच्या प्रमाणे जे नंतर रिव्हर्स स्विंग म्हणा किंवा फास्ट बॉलिंग झालं, ते एफर्ट्स ते हलक्या बॉलवर सुद्धा जोरात टाकून, की अशा विविध त्यांच्याकडे स्पर्धा होतात की ज्याच्यामध्ये असे टेप बॉल जास्तीत जास्त खेळल्या गेल्याने तो एक फरक दिसून आला आहे. आणि नॅचरली जी त्यांची जी शरीरयष्टी असते, हा एक त्याच्यात आमूलाग्र भाग आहे. भारतात आता का होऊ नाही शकत याच्यामध्ये एक आता आपल्याकडे तसं बघायला गेलं तर मैदानही लुप्त होत चालले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त एक जे पूर्वी जे होतं की नॅचरल एक फिटनेस असायचा, घरातली कामं असतील किंवा सायकलिंगने मुलं ये जा करायची, किंवा नॅचरली खेळ म्हणून धावणं,
स्विमिंग, सायकलिंग या गोष्टी व्हायच्या, ते आता होत नाहीये. सो जो आता एक ट्रेंड आलाय की जिम मध्ये जा आणि फिटनेस करा, तर तसं नाहीये मुळात. फास्ट बॉलर हा मुळात पहिले चांगला स्प्रिंटर असला पाहिजे, त्याला ऍथलेटिक नॉलेज असलं पाहिजे, त्याचं ऍथलेटिझम असला पाहिजे. सो त्याच्यासाठी तो स्वतः चपळ असणं, जे बेसिक्स जे आहे, आपण म्हणतो ऍथलेटिक्स इज अ मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स. सो याच्यामध्ये बहुसंख्य भाग हा आहे ऍथलेटिक्सशी रिलेटेड आहे फास्ट बॉलिंगच्या ट्रेनिंगच्या संदर्भात. तो आत्तापर्यंत अनफॉर्च्युनेटली भारतात इतका नव्हता, कारण का इथे जे आपलं क्रिकेट कोचिंग होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आता ऍथलीट ट्रेनिंग आहे म्हणा, किंवा जे व्यायाम प्रकार आहेत, नवीन नवीन आता साहित्य आली आहेत, इक्विपमेंट्स आलेत, की त्याचा वापर करून आपण कसं ट्रेनिंग करू शकतो, तर याची तफावत आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून जर म्हटलं गेलं तर आता जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये जेव्हा स्टीफन सरांच्या अंडर जेव्हा कॅम्प केला, तेव्हा ते जे इक्विपमेंट्स आणि जे सिस्टम वापरत होते ते आपले अंतराळात जे अंतराळवीर जातात ते एरोस्पेस मधले जे ट्रेनिंग असतं त्या टाईपचे इक्विपमेंट्स यूज करत होते. बरोबर. त्या कम्पेअर मध्ये आपण खूपच मागे आहोत. आपण काही व्हिडिओज मध्ये ते बघू शकतो की ते काय फरक आहे, आणि तशाप्रमाणे ते स्पेसिफिक पद्धतीचं मेथड्स लावून प्रत्येकाला समान पद्धतीने आपण नाही करू शकत. प्रत्येकाची शरीरयष्टी, प्रत्येकाचा आकार, प्रत्येकाची एक शैली ही वेगळी असते. तर त्याला ओळखून तसं जे काही एक तंत्रज्ञानाशी जोडीत जर असं काही विकसित केलं तर ते त्याचा अभाव आपल्याकडे आहे. आपल्याकडे सॉफ्टवेअर्स आहेत, आपल्याकडे व्हिडिओ अनालिसिस आहे, त्या बाबतीत आहे, पण जे ट्रेनिंगच्या रिलेटेड जे आहे तर अजूनही भारतात एकच आहे की जिम करा आणि आपली बॉडी डेव्हलप करा. सो जो तुमचा प्रश्न आहे की भारतात फास्ट बॉलर्स का जास्त तयार होत नाहीत, तर एक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फास्ट बॉलर्सना जे आपण वॉर्मअप म्हणतो किंवा त्याच्यासाठी जे ट्रेनिंग म्हणतो त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे तर मुळात त्याचंच त्यांना सध्या ज्ञान नाहीये. तुम्ही जर एखाद्या कुठल्याही क्रिकेटरच्या किट बॅग मध्ये बघाल तर त्यांच्याकडे नॉर्मल जे रेग्युलर क्रिकेटसाठी साहित्य असतं ते असतं. फास्ट बॉलर्सकडे स्पाइक शूज, रबर स्टड्स किंवा बॉल्स याच्या व्यतिरिक्त रेअरली एखादा एक्सरसाइज ट्यूब असते. पण फास्ट बॉलिंगच्या ट्रेनिंगसाठी मी इथे जे काही फास्ट बॉलर्स असतील होत करू त्यांना मी सांगू इच्छितो की लूप बँड्स आहेत, पॉवर बँड्स आहेत, एक्सरसाइज ट्यूब्स आहेत, त्या व्यतिरिक्त मेडिसिन बॉल्स आहेत. आता स्टीफन जोन्सचे जर तुम्ही जर व्हिडिओज बघत असाल त्याच्यामध्ये ॲक्वा बॅग्स आहेत. त्याच्यानंतर एक एक्सर्जिनी म्हणून एक स्प्रिंटर्सची एक मशीन आहे ती आहे. ॲक्वा बॉल्स आहेत, वेटेड बॉल्स आहेत, त्याच्यानंतर मॅट ड्रिल्स आहेत. असे असंख्य प्रकार आहेत, ते आपण या पुढच्या क्लिपमध्ये सुद्धा पाहू शकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जेव्हा आपण करून ज्या पद्धतीने आपल्याला ट्रेनिंग करायला पाहिजे फास्ट बॉलिंगसाठी ते जर करू तर निश्चितच मला वाटतं की येणाऱ्या काळात आपल्याकडे सुद्धा चांगले फास्ट बॉलर्स तयार होऊ शकतील. आपण आता फिटनेस बद्दल बोललात. फलंदाजाच्या तुलनेत गोलंदाजाला फिटनेसचं कोणतं आव्हान असतं, कोणत्या गोष्टी त्याला पाळाव्या लागतात, त्यामागची काय कारण आहेत? मुळात कसं झालंय की दुर्दैवाने गोलंदाज हा एक फलंदाजाच्या सरावासाठी असलेलं एक यंत्र असंच आजकाल झालंय. आपण जर फास्ट क्रिकेट, मॉडर्न डेज क्रिकेट पण बघितलं, IPL असेल किंवा कुठे, तर त्याच्यामध्ये सगळं बॅटिंग फ्रेंडली झालंय वातावरण. तरी सुद्धा क्रिकेटमध्ये फास्ट बॉलिंग हीच एक अशी शैली आहे की ज्याने एक भय, आज वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर्स असून दे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये डेनिस लिली, एखादा फास्ट बॉलर, एक जलद गती गोलंदाज हा एक भय निर्माण करायचा, किंवा त्याला बघण्यासाठी तर फलंदाजी बघण्यासाठी यायचेच, त्याचं एक वेगळं नेत्र सौख्य आहे. पण जे फास्ट बॉलर्स कडे असतात, आता जसप्रीत बुमराह आहे, मोहम्मद सिराज आहेत, आपले जे फास्ट बॉलर्स आहेत, आपण ऑस्ट्रेलियात पण त्यांना तसेच आखूट टप्प्याचे चेंडू जोरात करून जायबंदी करणारी गोलंदाजी आपण करू शकतो. सो हे ज्या पद्धतीचं एक आहे आव्हान, हे आता तयार होते. सो जो तुम्ही आता म्हणालात की फास्ट बॉलिंगच्या संदर्भामध्ये, तर आपल्याकडे आव्हानात हेच आहे की फास्ट बॉलर्सच्या ट्रेनिंगमध्ये जसं तुम्ही बॅट्समनला जर आता बघितलं किंवा विकेट किपर्सना किंवा स्पिनर्सना वेगवेगळे ड्रिल्स आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचे नॉकिंग्स असतात, त्या पद्धतीने त्यांचं बॅटिंग केली जाते. पण फास्ट बॉलर्सला अनफॉर्च्युनेटली त्याला नेट्समध्ये बॉलिंग करा किंवा स्पॉट बॉलिंग करा याच्या पलीकडे नाहीये. त्याची शैली, त्याचं शरीर, त्याचा फिटनेस हा कसा
डेव्हलप होईल की त्याच्यामधनं त्याच्या ज्या चुका आहेत, त्या त्रुटी आहेत, ते त्या कमी होतील. हे शेवटी जर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शारीरिक क्षमता, तुमचा फिटनेस, जे छोटे छोटे मसल्स आहेत आपल्या बॉलिंगसाठी, कुठले मसल्स कामी येऊ शकतात, कुठले उपयोगी आहेत, त्या रिलेटेड तसं तुम्ही त्याला शरीर यष्टी बनवून त्यानंतर त्याला जे क्रिकेटचं जे तंत्र आहे त्याच्यामध्ये घोटून या दोघांचा मिलाप करून जे आपण बॉलिंग करू शकतो, त्यासाठी फास्ट बॉलरसाठी वेगळं स्वतंत्र त्यांना मुभा दिली पाहिजे. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली मैदानांचा अभाव आहे. आणि जसं म्हटलं आपल्याकडे एक ट्रेडिशन चालू आहे पूर्वीपासून की सगळं हे फलंदाजांच्या साठी आहे, फास्ट बॉलर्ससाठी वगैरे फार क्वचितच एक 1-on-1 सेशन स्पेसिफिक असं दिलं जातं लक्ष. तर त्याचा अभाव आहे. कुठेतरी मानसिकतेत पण हा बदल घडला पाहिजे तर कुठेतरी येईल. आणि याला नक्कीच आधुनिकता आहे, तर आपण जर आधुनिक तंत्रज्ञानासोबत ज्या काही फिटनेस रिलेटेड किंवा असे जे स्टीफन जोन्स सारखे जे व्यक्ती आहेत, ते लेवल 4 तर आहेत ECBचे, पण त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेसारख्या देशामध्ये पण जाऊन जॅव्हेलिन थ्रो आणि बेसबॉल याची शैली हे कशी आपल्या फास्ट बॉलिंग मध्ये उपयोगी पडू शकते, त्याचेही मेथड्स इथे जोडले गेलेत. आणि त्यासोबतच बायोमेकॅनिक्स आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कसे एकत्र येऊ शकतात फास्ट बॉलिंग ट्रेनिंगसाठी, तर त्या अनुषंगाने त्यांनी प्रोग्राम्स केलेले आहेत. बरोबर. तुम्ही आता प्रशिक्षण दिलेल्या 2 मुली या भारतीय संघासाठी सुद्धा खेळत आहेत, आणि त्यांच्याविषयी काय सांगाल? मुलींच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं फिटनेसच्या बाबतीत चॅलेंजेस त्यांच्या समोर असतात, आणि त्या मुलींबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम ज्या मुली आता भारतीय संघात आहेत त्यांना मी प्रशिक्षण असं दिलं नाही, पण त्या आमच्या क्लबमध्ये होत्या. आणि नक्कीच जेव्हा क्लब क्रिकेटमध्ये खेळत असताना त्यांचे जे कोच आहेत सुनेत्रा परांजपे, त्याही खूप चांगलं त्यांना फास्ट बॉलिंग ट्रेनिंग करवतात. त्या आता RCB संघाच्या पण महिला गोलंदाज प्रशिक्षक आहेत. तर त्यांच्यासोबत त्या 2 मुली होत्या, त्या आता भारतीय संघात आल्यात, सायली सातघरे आणि सायमा ठाकूर. तर त्या दोघी उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि मुंबईसाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं आहे. आता जे मुंबई महिला क्रिकेट आज जे डॉमिनेट करत आहे, लागोपाठ 2 वर्ष आपण T20 मध्ये आपण विजेतेपद कमवतोय, किंवा वन डेज मध्ये पण आपण सेमीज पर्यंत येतोय. आता पहिले एक जेमिमा रॉड्रिक्स सोडली तर फार क्वचितच एक जण एखाद कोणतरी आपल्याला दिसायचा WPLच्या ह्याच्यात. आज मुंबईचे 6 ते 7 खेळाडू आहेत, आणि त्याच्यात सायली सातघरे आणि सायमा ठाकूर आमच्या विक्ट्री क्रिकेट क्लबच्या 2 जलदगती गोलंदाज आहेत. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्याही या मेथड्स जे यूज करतात, याचं कारण असं आहे की योगायोगाने अमोल मुजुमदार हे आता भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. आणि माझी ओळख ही स्टीफन जोन्स सरांसोबत ही अमोल मुजुमदार यांच्या मार्फत झाली. कारण का अमोल मुजुमदार आणि स्टीफन जोन्स हे दोघेही राजस्थान रॉयल्सशी संलग्न होते. आणि त्यावेळेला मी स्वतः जेव्हा फास्ट बॉलिंग करायचो, मला फास्ट बॉलिंगची आवड होती, पण त्यावेळेला असं कुठलं ज्ञान नव्हतं, नॉलेज नव्हतं की आपल्याला कशा पद्धतीचं आपण व्यायाम करायला पाहिजे, कशा पद्धतीचं ट्रेनिंग करायला पाहिजे, कशा पद्धतीचं डाएट, काहीच नव्हतं. पण योगायोगाने मला माझे प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक विसू बोंद्रे आणि त्यानंतर विद्याधर पराडकर यांनी झहीर खान सारखे फास्ट बॉलर्स घडवले, तर त्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळालं. आणि त्यानंतर जेव्हा मला अमोल मुजुमदार सरांच्या मार्फत स्टीफन जोन्सना भेटायची संधी मिळाली आणि त्यांच्यासोबत शिकायची संधी मिळाली, मी अजूनही शिकतोय, तर त्यामुळे हे फरक घडले. तर त्याच्यामुळे अमोल मुजुमदार हे सुद्धा स्टीफन जोन्स सरांच्या सोबत जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत. त्यांचे जे काही मेथड्स आहेत ते नक्कीच या केवळ सायली आणि सायमा नाही, पण असंख्य भारतीय महिला खेळाडूंसोबत सुद्धा ते त्यांना शिकवत असतील. कोच म्हणून तुम्ही महिला खेळाडू आणि पुरुष खेळाडू यांच्याकडे कसं बघता, किंवा त्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं, काय दृष्टिकोन असतो आपला एकंदरीत? पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटमध्ये जर बघायचं झालं की पुरुषांचं आपण बघितलं की आपल्याकडे लहान मूल जसं जसं मोठं होतं तर सगळ्यात पहिले त्यांना आपण प्लास्टिकची बॅट किंवा एक छोटी लाकडी बॅट घेऊन देतो. त्यांचं वरांड्यातलं क्रिकेट, गल्ली क्रिकेट पासून शाळेमध्ये PT पिरियडमध्ये क्रिकेट, हे असं सगळं चालू असं. मुलींच्या बाबतीत जर आता म्हटलं तर आता थोडं मुलींचं क्रिकेट थोडं बहरतंय. भारतीय संघाचा परफॉर्मन्स असेल किंवा WPL असेल, त्याच्यामधनं जे काही
महिला क्रिकेटला प्रसिद्धी वलय मिळतं आहे, तर त्याच्यातनं महिला क्रिकेट पुढे येतात. पण जर तसं बघायला गेलं तर महिला क्रिकेटर्सना घडवण्यात आव्हान आहे. पुरुषांच्या सोबत जेव्हा काही ट्रेनिंग करतो किंवा काय, तर तिथे थोडंसं एक म्हणतात त्याला रिस्ट्रिक्शन्स नसतात, बंधनं नसतात. पण महिलांच्या बाबतीत जेव्हा येतं तर त्यावेळेला असंख्य रिस्ट्रिक्शन्स असतात. तर ते सगळं लक्षात घेता परत त्याच्यामध्ये पुरुष काय महिला काय एक भावनिक पण असं सायकोलॉजी पण एक महत्वाचा फॅक्टर आहे. तर त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर महिलांना प्रशिक्षण करणं हे थोडं अधिक आव्हानात्मक आहे. पण जर आज रेशो बघितलात तर महिलांचं जे सातत्य आहे किंवा त्यांचं जे एक सक्सेस रेशो आहे, ग्रास्पिंग एबिलिटीज आहेत, त्या पुरुषांच्या पेक्षा कैक पटीने चांगले आहेत. बरोबर. आता भारतीय कोच आणि परदेशी कोच यांच्याकडे प्रशिक्षण, या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो? आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर खेळाडू हे परदेशी कोचकडे शिकण्याला प्राधान्य देत असतात. त्यामुळे असं कोणतं गोष्ट आहे जी परदेशी कोच शिकवतात भारतीय कोच शिकवत नाही असं त्या खेळाडूंना वाटत असतं? कसं आहे की आता आपल्याकडे भरत अरुण हे सुद्धा खूप प्रख्यात बॉलिंग प्रशिक्षक होते. जेव्हा रवी शास्त्रींचं टेन्युअर होतं त्यावेळेला भरत अरुण सर होते आणि आतापर्यंत भारतीय इतिहासातले ते सगळ्यात यशस्वी गोलंदाजी प्रशिक्षक होते. तर असं नाहीये की भारतीय प्रशिक्षक हे प्रशिक्षण देऊ शकतात की नाही देऊ शकत, जसं इंग्लिश कोच देतात. ग्रेग चॅपलचं उदाहरण घेऊ शकतो आपण की फॉरेन कोच होते पण तेवढे यशस्वी नाही झाले. डंकन फ्लेचर तेवढे यशस्वी नाही झाले. सो इथे कसं आहे की तुम्ही कोचचं नॅशनॅलिटी न बघता त्याच्याकडे काय क्षमता आहे, तो आधुनिक पद्धतीचा, तो किती नॉलेज अपडेटेड नॉलेज आहे, तो स्वतः किती याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय, त्याला जे विविधता आहे प्रत्येक खेळाडूमधली ती अचूक हेरण्याची त्याच्याकडे ती क्षमता आहे का, ती दृष्टी आहे का, की आणि त्या पद्धतीने तो एक प्रत्येकाला असं नाहीये की आपण शाळेमध्ये एक सिलेबस सगळ्यांना सेम असतो, एकच अभ्यासक्रम असतो. पण इथे प्रत्येक खेळाडू त्याच्या त्रुटी, त्याचे प्लस पॉइंट्स हे त्याला ओळखून जो प्रशिक्षक जर चांगलं करून रिझल्ट देतो तर त्या अनुषंगाने तो चांगला प्रशिक्षक आहे. फॉरेनच्या कोचेसचं एक आहे की त्यांच्याकडे एक शिकण्याची एक अजूनही एक भूक म्हणा किंवा त्यांना नवीन नवीन गोष्टी जाणून घेणं, नवीन तंत्रज्ञानाशी स्वतःला जुळवून घेणं, यात ते फार लवकर स्वतःला मोल्ड करतात. ते तेवढे फ्लेक्झिबल असतात. किंबहुना आपले जे भारतीय प्रशिक्षक आहेत काही, तर त्यांच्यामध्ये ती थोडीशी खंत असते किंवा ते अजूनही म्हणतात ते तसे जुन्या पद्धती आहे त्याच्यावरच हे करतात. सो हा एक फरक आहे. आणि त्या व्यतिरिक्त एक कुठेही गेलात तुम्ही तरी नुसतं एक तुम्ही जे करिअर आहे जे तुमचं प्रशिक्षक म्हणून किंवा त्या खेळाशी संदर्भात तुमचं ज्ञान आहे ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त पण सायकोलॉजी आहे किंवा तुमचं शैक्षणिक इतर ॲज अ क्वालिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये तुमचे काय विषय होते, तुम्ही कितपत तुमचं नॉलेज आहे तेही येतं. जसं लालचंद राजपूत सर आपले जे आहेत MBA ते लेवल 3 कोच होते ते भारतीय संघाचे आणि त्यांनी वर्ल्ड कप त्यांच्या अंडर आपण आलो. तर तिथे कुठे ना कुठेतरी शैक्षणिक पात्रता पण येते की त्याच्यामध्ये पण एक हे सर्वांगीण आहे. हे असं नाही की फक्त क्रिकेटच आहे म्हणून आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी फास्ट बॉलिंगच्या साठी सुद्धा की सायकोलॉजी पण समजणं गरजेचं आहे. की नुसतं असं नाही कितपत दमला आहे खेळाडू की कितपत त्याचं वर्कलोड आहे, त्या वर्कलोडच्या हिशोबाने करायला पाहिजे. नुसतं आपण म्हणतो की घे तलवार आणि लढ, तसं नाही होत. खिंड लढव तसं नाही. तर क्षमता आपण ओळखून त्या पद्धतीने करायला पाहिजे. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो विचारतो की भारतीय म्हटलं की क्रिकेट वेडे असं म्हटलं जातं, मग क्रिकेटमुळे इतर खेळांवरती काही अन्याय होतोय का, किंवा क्रिकेटकडेच पैसा जातोय आणि बाकी खेळांकडे नाही जात आहे? क्रिकेटर म्हणून आपलं काय मत आहे या संपूर्ण भाष्यावरती? या बाबतीतही मी तेच म्हणेन की जेव्हा जगमोहन दालमिया किंवा जेवाय लेले असे गृहस्थ भारतीय नियामक मंडळात होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने BCCIचा कार्यभार सांभाळला, तर तुम्ही फक्त ती नावं नका बघू, तर त्यांच्या पाठीमागची त्यांची एक बॅकग्राऊंड बघा, त्यांचं शिक्षण बघा, त्यांचा अनुभव बघा, ते कुठल्या
कार्यक्षेत्रात होते तिकडचा जो कॉर्पोरेट अनुभव आहे, तर तो अनुभव, ते शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांनी ठेवलेला एक व्यावसायिक अप्रोच आणि सभोवतालचे जे काही त्यांची जी टीम होती, तर ऑफकोर्स की तो एक मोठा फरक पडतो की तुमच्याकडे आता भारतात असं नाहीये की फक्त क्रिकेटला वलय, आता प्रो कबड्डीला वलय येते, वेगवेगळ्या वलय येते. पण कसं आहे की सुरुवात जेव्हा क्रिकेटने केली तर त्यालाच तुम्ही फॉलो करता. तुम्ही जेव्हा इनोव्हेटिव्ह काही कराल, पूर्वी हॉकीला खूप जास्त वलय होतं, हॉकीचं वलय हे क्रिकेटकडे आलं, मध्यंतरी फुटबॉलला पण होतं, पण आपल्याकडे क्रिकेटवर आपण जे म्हणतो तर क्रिकेटचे जे काही नियामक मंडळातली लोक आहेत ते एक इनोव्हेटिव्ह नवीन काही गोष्टी करतात, त्याला हे यश येतं. जेव्हा IPL आलं, ललित मोदींच्या याच्यातनं आलं. सो ही जी काही लोक आहेत की हे नुसते खेळाडू नाही आहेत, हे खेळाव्यतिरिक्त यांचं एक वेगळं एक काही क्षमता आहेत, ते वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात असतील, व्यावसायिक क्षेत्रात असतील, त्यांचं शिक्षण असेल, तर ह्या सगळ्यांचा जो फायदा आहे हा नियामक मंडळाला झाला. आणि त्यावेळेला असं कुठे त्यांनी खंत नाही धरली की अरे हे खेळाडू काय, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आणि तुमचं खेळ हे कम्प्लिटली वेगळं ठेवलं. त्यामुळे झालं की प्रत्येकाने आपापल्या मर्यादा राखल्या, प्रत्येकाने आपापलं एक सौहार्द राखलं, आदर राखला आणि आपापल्या कार्य याच्यामध्ये ते करतात. बरोबर. एकंदरीत भारतामध्ये फास्ट बॉलर्स कमी निर्माण होत आहेत अशी खंत व्यक्त होत असताना दुसरीकडे फास्ट बॉलर्स घडवण्यासाठी एक तरुण म्हणजेच जयेश कुलकर्णी सर काम करतायत आणि ते काम खूपच महत्वाचं आहे. ते काम आपण आणि त्यांचा एकंदरीत अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला. आपणही क्रिकेट प्रेमी असाल ही नक्कीच आशा आहे आणि जर आपण क्रिकेट प्रेमी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनल आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. धन्यवाद. खूप खूप आभार.